हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे मॅथमॅटिक्स अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आहे. इन दॅट 16 चॅप्टर आहे हँडलिंग डेटा. तर या आधीचे सुद्धा जे सगळे चॅप्टर आहेत फ्रॉम 1 to 15 हे चॅप्टर ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे चॅप्टर बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत हे मी अपलोड करणार आहे. सो तुम्हाला जर ते बघायचे असतील तर खाली नोटिफिकेशनसाठी एक बेल आहे, या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही इथून पुढचे सुद्धा चॅप्टर्स बघायला मिळतील. तर चला स्टुडंट्स, आपण स्टार्ट करतो आहोत आपला 16 चॅप्टर हँडलिंग डेटा. ओके, तर आता या ठिकाणी हँडलिंग डेटा म्हणजे काय ह्याचं मीनिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हँडलिंग डेटा म्हणजे जो काही डेटा आहे, तर सपोज तुम्हाला काही नंबर्स देतील, काही अल्फाबेट्स देतील किंवा वेगवेगळ्या काही थिंग्स देतील. ओके, तर या ज्या वेगळ्या गोष्टी आहेत किंवा नंबर्स आहेत, अल्फाबेट्स आहेत, हे एक व्यवस्थित ग्रुप वाईज अरेंज करायचे आणि ते त्याचबरोबर काउंटसुद्धा करायचं. ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी प्रोसेस आहे यालाच हँडलिंग डेटा असं म्हणतात. ओके, तर आपला हा चॅप्टर आहे हँडलिंग डेटा. तर हा आपण कशा थ्रू वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट थ्रू समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी हे बाबा आणि समीर, तर या दोघांचं कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे आणि या कॉन्व्हर्सेशन थ्रू आपल्याला हँडलिंग डेटा ही कन्सेप्ट शिकायची आहे. तर मी सुरुवातीलाच काय म्हटलं, हँडलिंग ऑफ डेटा म्हणजे सपोज नंबर असतील, सपोज काही अल्फाबेट्स असतील किंवा काही वेगळ्या थिंग्स असतील. आता या ठिकाणी त्यांनी फॉर एक्झाम्पल युटेन्सिल्स घेतलेलं आहेत, राईट. तर हे जे युटेन्सिल्स आहेत हे एक ग्रुप वाईज असे अरेंज करायचे विथ काउंटिंग. तर यालाच काय म्हटलं जातं, हँडलिंग असं म्हटलं जातं. मग आपण या ठिकाणी काय म्हणणार, हँडलिंग ऑफ युटेन्सिल्स म्हणजे ते युटेन्सिल्स जे सगळे एकत्र आहेत हे जस्ट आपल्याला ग्रुप वाईज अरेंज करायचे, राईट. तर चला कॉन्व्हर्सेशनमध्ये काय काय सांगितलं आहे आणि त्या थ्रू आपल्याला ही कन्सेप्ट कशी शिकायला मिळते बघणार आहोत. त्याचबरोबर एक्स्ट्रा एक्झाम्पलसुद्धा आपण बघणार आहोत. सो चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, राईट. चला, तर इथे बघा, आता आपल्याला ह्या फर्स्ट पिक्चरमध्ये हे इथे एक भांडी ठेवलेलं जाळं दिसते. तर या जाळ्यामध्ये जी भांडी ठेवलेली आहेत ही कशी ठेवलेली आहेत, कशीही ठेवलेली आहेत, अस्तव्यस्त पडलेली आहेत. तर आपल्याला इथे कॉन्व्हर्सेशनमधून काय समजतं बघा. बाबा सेड टू समीर, समीर कम हिअर, लेट अस हेल्प युअर मदर टू प्लेस द युटेन्सिल्स. तर बाबांनी समीरला हाक मारलेली आहे आणि आपल्या आईला मदत करायला सांगितलेली आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे, समीर येस हिअर आय एम, तर मी आलेलो आहे. समीर लुक अवे ऑल द युटेन्सिल्स फ्रॉम द बास्केट्स. ही अरेंज्ड ऑल स्पून्स, ग्लासेस, बाउल्स, प्लेट्स सेपरेटली ऑन द मॅट. तर समीर आला आणि त्याने काय केलं बघा, तर एका बुट्टीमध्ये जे सगळे युटेन्सिल्स कसेही होते ते त्याने अगदी व्यवस्थित असे अरेंज केलेले आहेत. सी, या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं आहे इथेही जे भांड्यांची बुट्टी आहे ही एम्प्टी झालेली दिसते, प्लस इथे आपल्याला जे सगळे युटेन्सिल्स आहेत अगदी व्यवस्थित अरेंज केलेले दिसत आहेत, राईट. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बाबा. समीर ब्रिंग हिअर ऑल द युटेन्सिल्स. तर ते त्याच्याकडे म्हणतात की जे काही सगळी भांडी आहेत ती थोडी थोडी करून माझ्याकडे दे. तर या ठिकाणी आपल्याला काय समजतं, या ठिकाणी जे सगळे तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे युटेन्सिल्स, राईट. तर ते जे सगळे युटेन्सिल्स कसेही पडले होते, अस्ताव्यस्त पडले होते, तर ते व्यवस्थित काय केलेले आहेत, प्रॉपर प्लेसनी अरेंज केलेले आहेत, सॉर्ट आउट केलेले आहेत थोडक्यात. तर नेक्स्ट बघा, समीर काय म्हणतो, येस बाबा. तर या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहे, ते व्यवस्थित अरेंज म्हणजे सॉर्ट आउट केलेले आहेत, प्लस त्यांनी ते काउंटसुद्धा केलेले आहेत. सो त्यामुळे तो कॉन्फिडेंटली म्हणतो की टेक दिस 5 स्पून, 3 बाउल्स. नाव बाबा गिव मी प्लेट्स, ग्लासेस अँड डिशेस. तर यावरती समीर म्हणतो, येस बाबा, दीज आर 4 प्लेट्स, 6 ग्लासेस अँड 2 डिशेस. ओ
आय हॅव मिस टू कीप दिस बिग स्पून. तर त्यानंतर त्यांनी स्टेप बाय स्टेप 4 प्लेट्स, 6 ग्लासेस अँड 2 डिशेस हे दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर एक बिग स्पून होता तो सुद्धा दिला आहे. बाबा गिव्ह इट. आर यू डन विथ ऑल द युटेन्सिल्स. तर सगळे पूर्ण युटेन्सिल्स जे होते ते व्यवस्थित काढले आहेस. तर येस बाबा, वेल डन. मदर इज डन विथ हर वर्क क्विकली बिकॉज ऑफ युअर हेल्प. तर तुझी आई ही तू मदत केल्यामुळं तिचं काम आता ती पटकन करणार आहे. तर हे जे कॉन्व्हर्सेशन होतं यावरून आपल्याला काय समजतं, हँडलिंग डेटा. तर या ठिकाणी हँडलिंग युटेन्सिल्स असं एक्झाम्पल घेतलेलं आहे. म्हणजेच जे युटेन्सिल्स त्या रॅकमध्ये किंवा त्या बुट्टीमध्ये होते, जे व्यस्त होते ते व्यवस्थित अरेंज केले, व्यवस्थित सॉर्ट आऊट केले, यालाच हँडलिंग कन्सेप्ट म्हटलं जातं. तर आता त्याचबरोबर इथं आता त्यांनी आपल्याला एक सांगितलेलं आहे, काउंट अँड राईट द नंबर ऑफ युटेन्सिल्स प्लेस्ड ऑन अ मॅट. तर जस्ट आपल्याला त्यांनी मॅटवरती इथं जे प्लेस केलेलं आहेत, तर प्लेट्स किती आहेत, त्यानंतर ग्लासेस किती आहेत, स्पून किती आहेत, प्लेट किती आहेत आणि बाउल्स किती आहेत, हे जस्ट मेजर करायचं आहे आणि राईटअप करायचं आहे. सो इझी आहे. चला, तर इथं प्लेट्स किती दिसत आहेत आपल्याला, 4 प्लेट्स आहेत, राईट. सो नंबर ऑफ युटेन्सिल्स, प्लेट्स किती आहेत, 4 आहेत. ग्लासेस किती आहेत, 1 2 3 4 5 अँड 6, राईट. तर आपण इथं ग्लासेसच्या जागी 6 लिहूयात. देन बिग स्पून किती होता, एकच आहे. प्लेट्स, छोट्या प्लेट्स किती आहेत, 2 छोट्या प्लेट्स आहेत. देन स्पून्स आपण चला काउंट करूयात, किती स्पून्स आहेत, 1 2 3 4 अँड 5 स्पून्स आहेत. 5 spoons and 1 2 3 balls. ओके. सो त्यांनी जी आपल्याला ॲक्टिव्हिटी करायला सांगितली होती, जे कंप्लीट करायला सांगितलं होतं ते आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. चला नेक्स्ट. तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हे चॅनल सजेस्ट करा, तसेच हा व्हिडिओसुद्धा शेअर करा. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे, ऑब्झर्व द पिक्चर. आता या पिक्चर ऑब्झर्व करून या थ्रूसुद्धा आपल्याला हँडलिंग ऑफ डेटा ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. तर हँडलिंग ऑफ डेटा, तर या ठिकाणी डेटा म्हणून आपल्याला काय एक्झाम्पल दिलेलं आहे, तर अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स दिलेले आहेत, राईट. तर हे अम्ब्रेलाज आणि हे जे रेनकोट्स आहेत हे जस्ट आपल्याला व्यवस्थित त्या ग्रुप वाईज सॉर्ट आऊट करायचे आहेत, ते काउंट करायचे आहेत. ओके. सो complete the following table by observing this picture. तर आपल्याला आता हा सगळा डेटा दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स. ओके. तर यामध्ये आपल्याला ग्रुप करायचं आहे प्लस ते व्यवस्थित अरेंज करायचं आहे. तर बघा, कलर वाईज इथं आपल्याला कलर पण दिसत आहेत आणि 2 ग्रुप्स दिसत आहेत, अम्ब्रेलाज पण आहेत आणि रेनकोट्स पण आहेत, राईट. तर कलर्समध्ये येणार ब्ल्यू, येलो अँड रेड. आणि 2 ग्रुप्स येतात ते कोणते येणार, अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स येणार, राईट. तर आपल्याला अकॉर्डिंग टू दॅट टेबल बनवायचा आहे. तर अम्ब्रेलाज, ब्ल्यू अम्ब्रेलाज आपल्याला किती दिसतात आपण काउंट करूयात, 1 2 3 4 5 6 अँड 7. सो टोटल 7 ब्ल्यू अम्ब्रेलाज दियो. देन येल्लो अम्ब्रेलाज किती आहेत आपण काउंट करूयात. चलो स्टार्ट करा, माझ्याबरोबर काउंट करायला, 1 2 3 and 4. Okay, so yellow umbrellas is 4. Then red umbrella, 1 2 3 4. This one is 5 and this one is 6. Okay, so red umbrella total 2 ओपन केलेले आहेत, बाकी सगळे क्लोज आहेत. सो टोटल किती आहेत, 6 आहेत ना. रेनकोट्स किती आहेत आता मेजर करायचं आहे आणि हे तुम्ही माझ्याबरोबर आता काउंट करायचं आहे. रेनकोट्स, ब्ल्यू रेनकोट्स किती आहेत काउंट करूयात, 1 2 3 4 and 5, right. Then yellow raincoats, 1 2. Red raincoats, 1 2 and 3. Done with this table. Okay, so आपण अगदी व्यवस्थित ऑब्झर्व करून 2 ग्रुप्स बनवले, अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स, अँड अकॉर्डिंग टू 3 कलर्सचे ग्रुप केले आणि त्यानुसार ते काउंट आपण फिलअप केले. म्हणजेच काय केलं, थोडक्यात एक्झाम्पलसाठी आपल्याला हे जे अम्ब्रेलाज आणि रेनकोट्स हा जो डेटा दिला होता, हा डेटा आपण अगदी छान असा व्यवस्थित सॉर्ट आऊट केला आणि अरेंज केला. ओके, यालाच हँडलिंग ऑफ डेटा म्हणतात.
तर नेक्स्ट आपल्याला विचारलेलं आहे टिक द करेक्ट आन्सर युझिंग द टेबल. तर यावरती काही क्वेश्चन विचारले आहेत ते बघूयात. व्हॉट कलर अम्ब्रेलाज आर मोर. ओके, तर आपल्याला टेबलवरून आता पटकन समजावून येणार आहे की अम्ब्रेलाजमध्ये कोणत्या कलरचे अम्ब्रेला जास्त आहेत. सो ब्ल्यू. सो इथे आपण काय करणार, टिक करणार. व्हॉट कलर रेनकोट्स आर लेस. टेबलवरून आपल्याला पटकन समजणार आहे की रेनकोट्समध्ये कोणत्या कलरचे रेनकोट्स जे आहेत हे लेस नंबरमध्ये आहेत. सो येल्लो. आपण येल्लोला टिक करणार. राईट. चला, तर आपल्या बुकमध्ये आपल्याला हे इथपर्यंत दिलं आहे. आता फॉर तुमची ही जी एक कन्सेप्ट आहे हँडलिंग ऑफ डेटा ही अगदी पक्की व्हावी यासाठी मी एक्स्ट्रा एक्झाम्पल घेत आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हँडलिंग ऑफ डेटा ह्या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि मग करायचं आहे. तर बघा या ठिकाणी मी पिक्चर घेतलेला आहे. या पिक्चरमध्ये तुम्हाला वेगवेगळे शेप्स दिसत आहेत. ट्रायंगल शेप दिसतोय, सर्कल शेप दिसतो, देन स्क्वेअर शेप, रेक्टँगल शेप दिसतो. सो अकॉर्डिंग टू दॅट आपण ते व्यवस्थित काउंट करायची आणि इथे तो हँडलिंग ऑफ डेटाचं हे आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. तर बघा हे पिक्चर व्यवस्थित ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला किती ट्रायंगल दिसतात. सो इथेच मी ट्रायंगलचा काउंट पुढे असेल, देन सर्कलचा काउंट पुढे लिहूयात आपण, देन स्क्वेअर अँड रेक्टँगल. ओके, तर याचा जे काउंट आहे तो आपण पुढे लिहूयात. तर टोटल जर हे ट्रायंगल आपण काउंट केले तर हे सगळे ट्रायंगल किती आहे, 22 ट्रायंगल आहे. तुम्ही व्यवस्थित ते काउंट करायचे. सर्कल किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 सर्कल आहेत. स्क्वेअर 1 2 3 4 5 6 7 and this one big is 8. Rectangle 1 2 3 4 5 6 7 and 8. So rectangle is also 8. Okay, so according to shape आणि त्यांचं काउंटिंग हे आपण या टेबल थ्रू दिलं आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी या पिक्चरमध्ये जो काही डेटा होता त्याच्यामध्ये ट्रायंगल होते, सर्कल होते, स्क्वेअर होते, रेक्टँगल होते, हे सगळे आपण व्यवस्थित सॉर्ट आउट केले. नेक्स्ट आणखीन आपल्याला डेटा हँडलिंगचं एक्झाम्पल बघायचं आहे. सो इथे काउंट द गिवन फ्रूट अँड फाइंड हाऊ मेनी ऑफ ईच काइंड. तर इथे काही फ्रूट्स, वेगवेगळे फ्रूट्स दिलेले आहेत. आपल्याला जस्ट ते फ्रूट्स वेगवेगळ्या काय म्हणतो ते आपण वेगवेगळ्या ग्रुपतून अरेंज करायचे आहेत किंवा त्याचा काउंटिंग करायचं आहे. सो फर्स्ट आपण बघूयात स्ट्रॉबेरी. सगळ्यांना आवडते ना, तर चला काउंट करा. 1 2 3 4. स्ट्रॉबेरीज किती आहेत, 4. चेरीज 1 2 3 3. बनानाज 1 2 3 4 5 बनानाज. Pear 1 2. Then watermelon 1 2 3 and 4. So 4 watermelon. सो आपल्याला आता पटकन लगेच लक्षात येणार की स्ट्रॉबेरीचा काउंट किती आहे, पियरचा काउंट किती आहे, बनानाचा काउंट किती आहे, वॉटरमेलनचा काउंट किती आहे. ओके, सो याच ज्या कन्सेप्ट आहे यालाच डेटा हँडलिंग असं म्हणतात. राईट. तर या ठिकाणी तुम्हाला काही नंबर्स देतील, काही अल्फाबेट्स देतील, किंवा आता आपण जसं एक्झाम्पल बघितलं युटेन्सिल्सचं बघितलं, रेनकोट्स आणि अम्ब्रेलाचं बघितलं, त्याचबरोबर डिफरंट काइंड ऑफ शेप्स बघितले, तिथं डिफरंट काइंड ऑफ फ्रूट्स बघितले. तसंच आणखीन काही एक्झाम्पलसुद्धा डेटा हँडलिंगसाठी देऊ शकतात. ओके, सो यावरून काही क्वेश्चन विचारले. चूज द नेम ऑफ फ्रूट दॅट इज मोस्ट इन नंबर. तर याच्यामध्ये मोस्ट कोणते कोणते फ्रूट्स आहेत, तर स्ट्रॉबेरी अँड वॉटरमेलन. देन चूज द नेम ऑफ फ्रूट दॅट इज लीस्ट इन नंबर. त्यामध्ये लीस्ट नंबरमध्ये कोणतं आहे, पियर. ओके, सो हीच आहे कन्सेप्ट डेटा हँडलिंगची. तो स्टुडंट याचबरोबर आपला हा जो 16 चॅप्टर होता डेटा हँडलिंग हा इथे कंप्लीट झालेला आहे. मी असं कन्सिडर करते की डेटा हँडलिंग म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये अगदी फिट्ट बसली असेल. तर चला, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा नक्की शेअर करा. थँक्यू, बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये.